लक्षात ठेवा महेश मांजरेकर, मी क्रिकेटर होतो, राहीन. माहिती आहे मला हाच पाय येणार कधी पण, असा पाय कधीच येणार नाही. असा आला की फटका. 32,000 भरावे लागले आणि मला पेन्शन मिळाली. आई म्हणजे माझं खूपच वीक पॉईंट आहे की आई नसती तर मी काय झालं, कारण माझे वडील मी 12वीत असताना गेलेत. ही वॉज मर्डर्ड. मला एका पैशाचं लोन नाही. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. जयवंत दादा, कसा आहेस? एकदम जो असायला पाहिजे एका नटाने म्हणा किंवा एखाद्या माणसाने आनंदी असायला पाहिजे नेहमीच, आणि समोरच्याला आनंद देत राहायचं. मी तुला बघितलं येताना, मी म्हंटल दिवसेंदिवस यंग होत चाललायस, म्हणजे एकदम छान क्लीन शेव वगैरे. आय नो तू जातोस आरेमध्ये वर्कआउट वगैरे करायला, आणि गेली कित्येक वर्ष मी तुला बघते यार, तू सेमच दिसतोयस. कसं काय मेंटेन करतोयस असं छान दिसणं? एक तर आरेमध्ये जातो, आणि विशेषतः म्हणजे माझी बायको ती स्वतः योगा, आता योगा कॉलेजला जायला लागली आहे आणि योगा क्लासेस घेते, किंवा ती माझ्या बरोबर मागे असते. आणि माझी मुलगी सुद्धा स्वामीनी, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे गोड असं सगळं चालू असतं. त्यामुळे ते त्यांच्यामुळे ते मेंटेन राहतं असं मला वाटतं. आणि ना एवढ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी तुला बघते, कार्यक्रमातला तुझा उत्साह, तुझं सेल्फी काढणं, प्रत्येकाला आपुलकीने जाऊन भेटणं, हे ना खरं तर भारी आहे. आम्ही तुला बघितलं स्टेजवर की आम्ही आता आम्हाला सेल्फीचे व्हिज्युअल्स मिळणार. हे इतकं स्टेटमेंट झालंय. मला सांग, इतके वर्ष तू काम करतोस इंडस्ट्रीमध्ये, जवळजवळ 48-49 वर्ष झाली, ही पॉझिटिव्हिटी तू कशी मेंटेन करतोस? काय राज आहे? मला माहिती नाही, पण मला माझ्या म्हणजे मी कोळी आहे आणि त्यामुळे आमचं कोळी लोकांचं नेचर नेहमीच आनंदी आणि धमाल असतं. तर ते मला असं वाटतं की वडील आणि आई यांच्यामुळे आलेलं आहे. म्हणजे मी अगदी एकांकिका करायचो त्यावेळी कॉलेजमध्ये, तेव्हासुद्धा माझ्या घरून जेवण जायचं, कारण का आमच्याकडे कमवणारे कोण नव्हते. मी फक्त पार्ट टाईम नोकरी करायचो. सतीश पुळेकर माझे गुरु, ते फक्त आम ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते. बाकी प्रशांत, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, हर्ष शिवशरण, हे कोणी काही करायचं नाही. तेव्हा आम्ही घरून डबे आणायचो, आणि त्यामुळे तो जो उत्साह आहे तो तिथूनच आला आहे असं मला वाटतं. आणि बेसिकली माझ्यासारखा मुलगा, म्हणजे मी बेसिकली चांगला क्रिकेटर होतो. म्हणजे मी दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्या अगेन्स्ट खेळलं, किंवा आजही माझं F डिव्हिजनला 8 रनमध्ये 5 विकेट असा रेकॉर्ड आहे. मग बँक ऑफ इंडिया रिप्रेझेंट करायचो मी. सो माझ्यासारखा मुलगा प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचा उत्साह असतो ना, आपण कॉलेजमध्ये असतो तसं. एक सतीश पुळेकर नावाचं वादळ आलं आणि मी त्याला जॉईन झालो, आणि मग माझं क्रिकेट हळूहळू वाईप झालं आणि मी अभिनयाकडे आलो. पण 222 चित्रपट मराठी, 49हून जास्त हिंदी चित्रपट. खरं तर एवढे वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तरणं हे अजिबात सोपं नाही आहे. बिकॉज अगेन प्रवाहाच्या दिशेने असतं, कधी प्रवाहाच्या विरुद्ध असतं. मला सांग, तुझ्या यशाचं काय गमक तुला वाटतं इतक्या वर्षातलं? मला काय वाटतं ना, की मी नेहमीच पॉझिटिव्ह थिंकिंग आहे माझं, ऑलवेज. कधीच निगेटिव्ह नाही. आता एखाद्याने नाही बोललं, ठीक आहे, नेक्स्ट 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 करत राहिलं पाहिजे, तर ते तुम्ही सर्व्हाइव्ह होता. जर तुम्हाला कोणीतरी नाही बोललं, काहीतरी झालं, काहीतरी त्यामध्येच राहिलात, तर तुम्ही त्यामध्येच राहता, त्याच्यातून अजून बाहेर येऊ शकत नाही तुम्ही. सो लिव्ह इट. एखादा माणूस तुम्हाला आवडत नाही, अवॉइड हिम, पण त्याला तोडू नका. माहिती नाही तो परत कधीतरी तुला कुठच्या तरी रूपाने समोर येईल आणि त्याबरोबर आपल्याला काम करावं लागेल. त्यामुळे कधीच तोडायचं नाही, अवॉइड करू शकतो, ते आपल्या हातात आहे. त्याने आपल्याला काय सांगितलं तर बरीच कारणं आहेत आपल्याकडे, शूटिंग आहे किंवा काय आहे, काही सांगू शकता. तर ते मी करत आलो आहे. आणि ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे प्रत्येक माझा आता अजिबाई जोरात असेल किंवा कुठचाही प्रोजेक्ट, एरे पैसा असेल किंवा आधीच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नेहमी पॉझिटिव्ह. आणि मी कधीच कुठच्याही डिरेक्टरला म्हणजे दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा तर गोष्ट वेगळीच आहे. पण नवीन लोकांबरोबर मी खूप काम करतो, आत्ताच्या मुलांबरोबर. खूप शॉर्ट फिल्म, खूप काय चालू असतं माझं. तर मी जेवढी मी पेळगावकरांकडे, महेश मांजरेकरांकडे, संजय जाधवकडे किंवा अशा दिग्गज लोकांकडे काम करताना जे करतो तेच मी त्यांच्याबरोबर करतो, आणि त्यांच्याबरोबर 100% देतो. यू शुड 100% इन एव्हरी आस्पेक्ट. म्हणजे तुझ्या असं नाही की नाटक किंवा याच्यामध्ये आपण ज्यावेळी एखादा व्यवहार असतो किंवा घरातल्या गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट तुम्ही 100% करायला लागेल. 100% राहिलात ना की काही प्रॉब्लेम येत नाही. हेच आहे तर ते एवढे वर्ष इंडस्ट्रीत तरायचं गमक.
पण मला सांग, आत्ता ना खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा खूप स्ट्रेस आहे सगळ्यांना. आपल्या हक्काचं घर असावं, मोठी गाडी असावी, आपण छान दिसावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लक्झरियस लाईफ म्हणेन मी याला. एवढ्या वर्षात ही जी लक्झरियस लाईफ आहे दादा, ती तुझ्याकडे जरा उशिरा नाही आली का, वेळेवर आली का, लवकर आली, काय कधी आली? नाही, माझ्याकडे आय एम सो, माझे वडील फोरमन होते नेवल डॉकमध्ये, आणि आमचा माशाचा बिझनेस होता भरपूर. आमचं भजीचं दुकान होतं गिरगाव चौपाटीत. सो मला तसा कधी प्रॉब्लेम आला नाही, टू बी फ्रँक. पण मी ज्यावेळी लग्न करून तो बाहेर आलो तिकडनं, ज्यावेळी मी गिरगाव सोडून इकडे आलो, त्यावेळी थोडंसं पहिली 2-3 वर्ष झाली मला. पण मी तुला सांगू ना, मला तेव्हापासून आजपर्यंत कधीच कोणाकडे काम मागावं नाही लागलं. स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया असंच राहू दे पुढे. पण मला कधीच नाही जाणवलं, कारण का मला माहिती नाही की प्रत्येकाला मी बघतो, मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतो, प्रत्येकजण मला ऑलमोस्ट प्रत्येकाला लागतो. मे बी छोटा असेल मोठं असेल, आय डोंट नो, पण असं म्हणतात की मला घेतल्यानंतर लकी किंवा ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतोस आणि तू सगळ्यांना ती एनर्जी देतो, असं सगळे म्हणतात. तर ते असेल कदाचित. पण मला असं वाटतं की थिंक पॉझिटिव्ह. आणि आयुष्य खूप खूप जे आपल्याला जन्म दिला ना माणसाचा, हा एवढा सुंदर आहे, तो एन्जॉय करण्यासाठी आहे. तुम्ही आयुष्य एन्जॉय करा यार. प्रत्येकाला प्रत्येक प्रॉब्लेम असतात. मोदीला मोदीचे प्रॉब्लेम आहेत, अंबानीला अंबानीचे प्रॉब्लेम आहेत, आपल्या दोन्ही बंधूंना राज ठाकरे उद्धव साहेब यांना वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही करू शकता असं मला वाटतं. त्या प्रॉब्लेमवर मात करता आली पाहिजे तुम्हाला, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम असतात, पण ते प्रॉब्लेमसुद्धा एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी. पण अभिनय क्षेत्र म्हणजे या क्षेत्राकडे, किंवा तू अभिनेता होण्याच्या आधीचं तुझं आयुष्य कसं होतं, काय करायचं असतं एक्झॅक्टली? मी क्रिकेटरच होतो. क्रिकेटर फुल टाइम? मी फुल टाइम म्हणजे मला अंडर 14 मला विनू मंकट हे माझे कोच होते. आणि मला आठवतं त्यावेळी आमच्या हिंदू जिमखान्यामध्ये त्या नेट्स लागायच्या सगळ्या. हिंदू जिमखाना, इस्लाम जिमखाना, जे आपल्याला 3-4 ग्राउंड दिसतात मरीन लाईन स्टेशनच्या या बाजूला. तर तिथे आमच्या नेट लागायच्या. आणि मला आठवतं सुनील गावस्कर ज्यावेळी यायचे नेट प्रॅक्टिसला, तेव्हा मला विनू मंकट आणि इकडनं पाठवायचे की त्याला बॉलिंग टाक जाऊन. आणि त्यावेळी मी ते फ्लोटर टाकायचो. आणि हे कधीच कोणाला आता मी सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण महेशच्या घरी हे खरं ठरलं होतं. एक दिवशी महेश मांजरेकरांच्या घरी जेवणासाठी सुनील गावस्करांना यायचं होतं. म्हणजे आपण जे मिक्टा केलं होतं ऑस्ट्रेलियाचं, तेव्हा त्यांनी कमिट केलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला तुझ्या बायकोच्या हातचं खायचं आहे म्हणून. ते खूप ऐकलं होतं. आणि सुनील गावस्कर खूप फूडी आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि गावस्कर पुन्हा कारवार आणि गोवा या साईडचे, त्यामुळे फिशचे एकदम म्हणजे त्यांना खूप आवडतं. तर ते येणार होते म्हणून आम्ही सगळे, तुला माहिती आहे, महेश मांजरेकर आणि 35 असं आमचं एक गणित आहे. त्यामध्ये सचिन खेडेकर, सचिन पाटील, भारती आचरेकर, सगळे, वंदना गोपे, 35 आम्ही ॲक्टर्स सगळे घरी थांबलेलो. आणि मग त्यांची एंट्री झाली. मिलिंद रेगे त्यांना घेऊन आले सुनील गावस्करांना. तर मिलिंद रेगे मला चांगले ओळखतात, कारण त्यावेळी ते पण असायचे. तर अरे जयवंत हाऊ आर यू असं करून क्रिकेटर सारखी ओळख झाली. आणि मग तेव्हा तो म्हणाला की सनी यू नो ही इज यूज टू, तुला बॉलिंग टाकायला यायचं हा नेटवर लहान असताना वगैरे वगैरे असं झालं. ते 1 मिनिट म्हटलं त्याला, थांब म्हटलं, 1 मिनिट सेकंड थांबा, परत एकदा बोल. सगळं तो बोलला. मी म्हटलं लक्षात ठेवा महेश मांजरेकर, मी क्रिकेटर होतो, राहीन, पण अजूनही पॅशन तेच आहे. अभिनेता व्हायच्या आधी क्रिकेटर. पार्ट टाइम नोकरी कधी केली? पार्ट टाइम नोकरी मी बँकेत असताना केली. बँक ऑफ इंडिया पण सुरू झालं होतं तेव्हा आमच्याकडे असं पार्ट टाइम नोकरी होती. ती म्हणजे सकाळी जायचं, पासबुक रायटर वगैरे अशी होती. ती मी 5 वर्ष गेले या क्षेत्रात यायच्या आधी 78. पण त्याच्याबरोबर आहे ना, मी त्या आमच्या बँक ऑफ इंडियामध्ये इंटर ब्रांच कॉम्पिटिशन वगैरे सुरू झाले होते. तर त्यासुद्धा मी तिकडनं करायचो, एकांकिका, इंटर ब्रांच कॉम्पिटिशन्स. तर तिकडनं ती अशी सुरू झाली सगळी. त्यामुळे ते नाटक होतं. मग फुल टाईमला आलो, इंटरव्ह्यू दिला. आणि मला आठवतं सुषमा सावरकर, मी टिळक आणि आगरकर माझं दुसरं नाटक होतं ते, तिने सांगितलं सावरकर, हे
ह्याला पण घे. मग आम्ही ते आपलं दौऱ्यात सगळ्या प्रॅक्टिस करून ते पास झालो होतो मी एक्झाम. मीच फक्त पास म्हणजे एक्झाम देऊन आलोय. बाकी पाटकर, प्रदीप पटवर्धन, आशा शेलार, मिलिंद वाघ, विजय केंकरे वगैरे हे सगळे डायरेक्ट. एक चांगली पद्धत होती आमच्या बँक ऑफ इंडियामध्ये की स्पोर्ट्ससारखी म्हणजे त्यांना कोटा घ्यायची, त्यामुळे ते खूप छान होतं त्यावेळी. आणि त्यावेळी खूप मजा. बापरे, एवढी बँकेत एवढे सगळे बँकर्स होते. म्हणजे तिकडे सेंट्रल बँकेत शिवाजी साटम वगैरे सगळे, तिकडे MSC मध्ये दिलीप कुलकर्णी वगैरे, विवेक लागू वगैरे, रिमा वगैरे सगळे, युनियन बँक. मी तेव्हा जस्ट पार्ट टाईम करत होतो. म्हणजे मी अमोल पालेकर असताना पण फुल टाईम जेव्हा लागलो तेव्हा अमोल पालेकर तिथे होता माझ्या डिपार्टमेंटला. 6-1 महिने होता, मग सोडली त्यांनी. कसलं भारी आहे. असं असतं ना की एखाद्याचं स्वप्न असतं, एक तर मला क्रिकेटर व्हायचं, एक तर मला आयुष्यभर नोकरी करायची आहे किंवा मला कला क्षेत्रात काम करायचं आहे. तू म्हणालास की आधी क्रिकेट तू खेळत होतास, पण काय घडलं नेमकं आणि ही अभिनयाची वाट पदरी पडली? मी म्हटलं ना, वादळ आलं होतं सतीश पुळेकर सारखं, आणि मला एवढं सगळं. आणि त्यावेळी काय झालं, उत्साह होता. त्यामुळे मीच मॉनिटर, मीच सँक्शन करायचे पैसे, मीच पोरी आणायच्या. मुली मिळताना वांदे, मुलींच्या घरी जायचं, आई वडिलांना पाठवायचं अभिनयासाठी, एवढं सगळं करायचो. आणि मग ते आणि सगळंच मग ते सगळं सेटिंग कुठे ठेवायचं तर माझ्या गिरगाव चौपाटीत ठेवायचो आम्ही इतकं. किंवा माझ्या इथे पेट्रोमॅक्सच्या बत्तीखाली म्हणजे यकृत नावाचं नाटक वगैरे वाचन त्यावेळी मंगेश कुलकर्णी, प्रकाश बुद्धिसागर यांनी ते सगळं केलंय तिथे. इतकं खूप खूप सांगण्यासारखं आहे. जरा एक इंटरव्ह्यू कमी पडेल, एवढी लोक येऊन गेलेत तिकडे माझ्या गिरगाव चौपाटीत, जी आत्ता खूप चांगल्या ह्याच्यात काम करतात, पोझिशनवर काम करतायत सगळे. प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट ना इंडस्ट्रीतल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीबरोबर जयवंत तू काम केलेस आणि प्रत्येकाबरोबर तुझे अनुभव वेगळे असतील. मला सांग, आज जेव्हा या लेवलला तू उभा आहेस, कारण ऑलमोस्ट प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही तुला बघतो, मला सांग कोणत्या कोणत्या गोष्टी तुला आठवतात, कोणासोबत काम केलेल्या? मला सगळ्यात आठवतो तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आधी लक्ष्मीकांत बेर्डेचं नाव आलं की आम्ही सगळेच म्हणजे पाटकर असेल मी, आम्ही सगळे इमोशनल होतो. कारण त्या माणसाने जे काय आम्हाला दिलंय ते आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आम्ही पहिलं फिल्म केली होती 1985, दॅट इज तुझ्या वाचून करमेना. त्यामध्ये लक्ष्मीकांत होता, अशोक सराफ होतं, अलका कुबल होती आणि वर्षा उसगावकरचं पहिली फिल्म, पहिलं नाटक तिने सुद्धा माझ्याबरोबर केलंय, दॅट इज कार्टी प्रेमात पडली, दामू केंकऱ्यांमुळे कळलं. आणि दामू केंकरेच या पिक्चरचे डिरेक्टर होते, म्हणून आम्ही सगळेजण होतो. आणि तिथून ती सुरुवात झाली लक्ष्मीकांत बरोबर. आणि बाकी साहित्य संघामध्ये आम्ही होतोच. म्हणजे त्यांनी मनुष्यकटिंगमध्ये शर्वलिकाचं काम मला करायला पाठवलेलं, कारण इथे टूरचे प्रयोग होते, असं वगैरे आधीचं होतंच त्याच्याबरोबरचं रिलेशन. पण ह्या फिल्ममध्ये नंतर आम्ही प्रत्येक फिल्ममध्ये त्याच्या होतो. म्हणजे आता तो स्टार झाला, लवकर स्टार झाला. म्हणजे अशोक मामा होतेच, पण त्याला एक वेगळीच गणितं त्यांनी काढली. आणि धूमधडाकानंतर त्यांनी म्हणजे अगदी वरचा टप्पा गाठला, म्हणजे वरचा टप्पा. आणि तुला सांगतो ना की प्रत्येक, आता एखादं स्क्रिप्ट आलं की पहिलं ते हिरोला वाचायला देतो ना आपण, त्याच्यासमोर वाचन होतं डिरेक्टरचं. आणि मग तर ते वाचल्यानंतर तो काय करायला, हा रोल वाड्या करणार आहे, हा रोल विजय कदम करेल, हा पाटकर करेल, विनय येडेकर, हे आमची 4-5 लोकांची रोल फिक्स होते आयुष्यभर. आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक सिनेमात आम्ही काम करत आलो. आणि त्याचं पण असं होतं की एक ट्युनिंग असतं ना आपलं ठरलेलं, माहित असतं की कुठला कलाकार काय करेल, नाही काय करेल आणि आपण किती गंमत करू शकतो. त्यामुळे ती गंमत प्रत्येक, चिकट नवरा असेल, कुठं कुठं शोधू मी तिला असेल, सुनायती घरा असेल, नंतर आयत्या घरात घरोबा असेल, असे खूप सारे सिनेमे आहेत. तर त्या प्रत्येक सिनेमामध्ये आम्हाला असं वाटतं की काम नाहीच केलं, आम्ही मजा केली त्या फिल्ममध्ये. सगळ्या फिल्ममध्ये मजा केली आम्ही अक्षरशः. लक्ष्मीकांत बेर्डेमुळे, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आज असता तर अजून आम्ही कुठेतरी असतो. आज जे इथे आहोत त्यापेक्षा कुठेतरी असतो. तो नक्कीच प्रोड्युसर झाला असता, आतापर्यंत नक्कीच प्रोड्युसर झाला असता. आणि आम्ही खूप काही केलं असतं असं मला वाटतं. आणि खूप मिस करतो त्याला. त्याची जी ह्युमर त्याचा जो होता, किंवा त्याची जी हजरजबाबीपणा होता, तो मला नाही वाटत आज कोणाकडे आहे. नो,
येणार पण नाही असं मला वाटतं. आणि खूप आणि त्याने शिकवलं. म्हणजे मी नेहमीच म्हणतो लक्ष्मीकांत बेर्डे आणि राकेश बेदी हे माझे फिलॉसॉफर गाईड आहेत. यांनी शिकवलं इंडस्ट्रीमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, किती प्रोड्युसरला आपण सांभाळलं पाहिजे. कारण आम्ही हे प्रोड्युसरचे ॲक्टर आहोत. आजपर्यंत लक्ष्मीकांतनी तेच शिकवलं आम्हाला. मग झाडाखाली बसून मेकअप करायचं कर. आज सांग तू. व्हॅनिटी सिंगल डोअर. व्हॅनिटी सिंगल डोअर. आणि सिंगल डोअरमध्ये जर प्रोड्युसरचा प्रॉब्लेम जर एखाद्याला म्हणजे माझ्यासारख्याला जरी पाठवला तर तो ॲक्टर काय करतो, आपल्याला नाही बोलत, तो त्या प्रोडक्शनवाल्याला वगैरे बोलून शिव्या देणे, अमुक करणे, कशाला पाठवलं, असं केलं तसं केलं असं करतात. आणि त्या प्रोड्युसरची काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून पाठवला ना त्यांनी. आणि आणखीन एक माझा ॲक्टर म्हणजे इरफान खान, ज्यांनी ज्याच्याबरोबर मी गुन्हा नावाची फिल्म केली होती. ही अमोल शेडगेनी डिरेक्ट केली होती. आणि अमोलनी माझं नाव तिथे घेतलं होतं. आणि मग महेश भट कॅम्पमध्ये मी आलो. मग फुटपाथ वगैरे सगळेच पिक्चर मी त्यांचे केले, जुर्म वगैरे. पण तिथे इरफानला भेटलो आणि त्याची जी पद्धत आहे ती आजही मी अंमलात आणतो. त्याला काम करण्याची त्याची जी पद्धत आहे ती अमेझिंग आहे. तो कधीच सेटवर आला की पहिला तिथे येतो, मग तो सीन काय आहे काय नाही मग तो करतो तिथे. त्याला तो कोरिओग्राफ हा शब्द वापरतो. बरोबर. आणि कोरिओग्राफ काय केलंय, कोरिओग्राफ तर असं असं. पण ज्यावेळी आता डिरेक्टर वगैरे सगळे रेडी असतात लाईट बीट्स करून सगळं, पण त्यावेळी तो ज्यावेळी रिहर्सल करतो ती त्यावेळी वाटतं त्याला हा मग उचलावा आणि प्यावा. हे ज्यावेळी त्याला त्या कॅरेक्टरमध्ये वाटतं त्यावेळी तो सांगतो की नाही नाही मी हे उचलणार आहे, तू लाईट बीट काय ते बघ. म्हणजे करेक्ट आहे ना. ॲज अ ती कॅरेक्टर म्हणून त्या फिल्ममधली तिला तसं वाटतं ना करावं. करेक्ट करेक्ट. सो तो हे सगळं करतो आणि मग मेकअप करून मग येतो. आणि त्याचं कारण असं आहे की ह्यालाही माहिती आहे कॅमेरामनला, त्यालाही माहिती आहे, प्रोडक्शनला पण माहिती आहे आता काय होणार आहे. आज आपल्याकडे आजही मोठे मोठे डिरेक्टर तिकडे आल्यानंतर आता कॅमेरा कुठे ठेवूया किंवा कॅमेरामन सुद्धा. मी बिंदास नावं घेईन जर तू नावं विचारलीस तर. ही लोक सगळं असं करतात. हे शक्यच नाही यार. तुम्ही रेकी केलेली असते, सगळं केलेलं असतं, तरी सुद्धा इथे येऊन तुम्ही इतका वेळ फुकट घालवता. लक्षात घे. आता अक्षय कुमारवर मी बेबी केल्यानंतर बेबीला तुला माहिती आहे मी बुरून मस्का वगैरे सगळं कडक पाव घेऊन जातो, तसा मी तिथे घेऊन गेलो. आता नीरजला पल्साने आपला कॅमेरामन या सगळ्यांना सवय होती, कळलं ना. यांच्यावर मी आधी पण ॲड पण करायचो नीरज बरोबर किंवा आधीचे पिच फिल्म पण केल्या होत्या. तर मी ते आपले दोघं खात आहेत तिकडे आणलेलं. तर मी त्याला म्हणालो की अरे दीपक म्हणून त्याचा हे होता बॉय, त्याला म्हणून दीपक यार सर खूप बोल ना आपण व्हॅनिटी मी जाते. कारण ते त्या कॉटनच्या मिलमध्ये होतं, घाण सगळं पाणी बिणी. तर तो तिथे जाऊन करूया. तर तो गेला, तो नाही बोलला अक्षय. मग मी गेलो. अक्षयजी म्हटलं कडक पावला आहे, म्हटलं चलो जाते ना. पण नहीं यार. अरे सर चलो. त्याने मला थांबवलं, बोला क्या है अगर मैं 10 बार जाऊंगा ना वैनिटी में तो प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. मी असं बघत राहिलो ग त्याकडे. म्हटलं काय असा कोण विचार करतोय का आत्ता कोणी नाही करत. आज अक्षय कुमार सेटवरच कपडे बदलतो. जोपर्यंत त्याला डिरेक्टर आणि कॅमेरामन सांगत नाही की बाबा मेरे को 2-3 घंटा लगने वाला आहे तरच तो जातो. एक तर त्याची ती इटालियन मुलगी सतत आता हात बीत मोडत असते, ते चालू असतं एक्झरसाईज बोलताना पण, कळलं. म्हणजे इतका. आणि तो सकाळी म्हणजे 6ला येणार 6ला निघणार म्हणजे निघणार ऑन टाइम. ऍक्च्युली हे ना मी जेवढ्या सिनियर कलाकारांना भेटते ना दादा, ऑन टाइम यायचं त्यांचं जी काही सवय आहे ना ती मला कमालीची आवडते. आणि मी अनेकांना हेही बोलताना ऐकलंय की ही जी वेळेवर यायची शिस्त आहे ही तुम्हाला रंगभूमी लावते. कारण तो प्रयोग असतो तिकडे तुम्हाला वेळेवर जावंच लागतं. मला सांग दादा तुझ्या बाबतीमध्ये रंगभूमीने, नाटकाने तुझं आयुष्य किंवा करिअरला कशी कलाटणी दिली? खूपच. म्हणजे पहिलं मी ऊन पाऊस नावाची आम्ही एक एकांकिका केली होती, जेव्हा सब्जेक्ट देऊन करायचो आम्ही नाट्य दर्पण लावून. तर ती पहिली आली होती. ती चौरंगमध्ये या चौरंग नाही काय चतुरंगला पण पहिली आली होती वगैरे वगैरे वगैरे. तर चतुरंगला पहिली आली. जयंत सावरकर होते त्यात, मंगला संसगिरी होत्या, मी पाटकर, नंदू माधव असे आम्ही सगळेजण होतो. तर ते झाल्यानंतर मला ते म्हणाले चल साहित्य संगत. मी साहित्य संगत मी गेलो. मी टिळक. तर मला मी पहिलं माझं
कमर्शियल नाटक. तर गेलो तर डायरेक्ट बेबंदशाही, ऐतिहासिक आणि मोठे मोठे दिग्गज, विलास गुर्जर, मंदा देसाई, खैरे, वीरे असे सगळे स्टॉलवर्ड्स साहित्यवंत आणि मीच एकटा. आणि गणोजी शिरका विलन, आय एम डुईंग दॅट, तो करायचा होता. आणि डिरेक्टर पेंटचे, मी म्हटलं ते कलुषा कब्जी करायचे विलन त्यातला. आणि आयुष्यभर डिरेक्टर एकदम फुल. आणि मग सगळं चालू होतं. आणि ते माझं पहिलं नाटक. पण त्याची जी आपण पूर्वी सॉलोलिकी करायचो, म्हणजे पडदा पडायचा मग त्याच्यावर सॉलोलिकी बोलायची एकट्या माणसाने, तर ती मला कधीच जमली नाही. कारण जमणंच शक्य नव्हतं. कारण का मी तिथून डायरेक्ट आलो होतो आणि डायरेक्ट ऐतिहासिक बाजावर होतो, कळलं ना. तर ग्रेट, मला ते माझं पहिलं नाटक. साहित्य संघाने मला एवढं काय काय दिलं आहे, जसं बँक ऑफ इंडियाने दिलं. साहित्य संघाने माझं ते नाटक, मर्ष्यकटिक असेल, मग टिळक आणि आगरकर असेल, जे विश्राम बेडेकरांनी लिखित दिग्दर्शित आणि अप्रतिम भक्तिताईंबरोबर प्रथम काम केलं त्यात. आणि प्रमोद पवार म्हणा किंवा सुषमा सावरकर, निवेदिता जोशी, या सगळेजण आम्ही होतो, अगदी छोटे छोटे आम्ही. आणि ते नाटक होतं. त्यानंतर दार्वेकरांबरोबर काम केलं, मास्तरांबरोबर. आणि त्यांनीच मला ऑल इंडिया रेडिओला पाठवलं. आणि तिथे निवेदिताची आई आणि नीलम प्रभू यांनी माझी ऑडिशन घेतली होती. आणि ती ए ग्रेडमध्ये. आजही मला खूप आनंद होतो ज्यावेळी ऑल इंडिया रेडिओवर जाऊन नाटक म्हणा किंवा काहीतरी करण्याची जी मी सगळं सोडून जातो. येस, ती मजाच वेगळी आहे. किंवा तुला माईकवर नुसतं बोलून समोरच्यांना ते सगळं दिसतं स्वरूपात, ते ग्रेट आहे. ते एक वेगळीच कला आहे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी मला मिळत गेल्या. आणि माझ्या नशिबाने हे सगळे डिरेक्टर्स माझ्या आयुष्यात आले. दिलीप कोल्हटकर असेल, पुरुषोत्तम बेर्डे असेल, कुमार सोनी असेल, हे माझे सुरुवातीचे सगळे डिरेक्टर ग्रेट होते. आणि आजही ते. आणि आधी चित्रपटसृष्टी पण पूर्ण वेगळी होती ना, किंवा आत्ता जे काही स्ट्रगल आहे काम मिळवायचा, आधी तसं काहीच नव्हतं. त्यामुळे तो पिक्चरचा चित्रपटातला ब्रेकही पटकन मिळाला, पटकन लगेच दामू केंकरेंनी ते करायचं म्हटल्यावर लगेच आम्हाला घेतलं. आणि तिथून तर लक्ष्मीकांत बेर्डेच्या प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही होतो पुढे. सगळ्यांनी जे नावं घेतली ते ग्रेटच होतं ग. आता खूपच म्हणजे नवीन मुलांसाठी तर खूप कठीण आहे. नवीन मुलं मुली इतक्या कठीण आहे ना, काम मिळवणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते सोपं पण नाही आहे. मी सगळ्यांना म्हणतो की आता जर मला बरेच लोक, माझा एक तर फोन 24/7 सगळ्यांना असतो, कोणाने विचारलं तरी मी देतो. मी काही लाजत नाही, जाऊ दे. माझ्यामुळे एखाद्याचं भलं होत असेल तर काय हरकत आहे. आणि मग ते फोन केल्यानंतर मी सांगतो की इतकं सोपं नाही आहे. मग ते जर लहान असतील किंवा कॉलेजमध्ये असतील किंवा 10वीत असतील, मग त्यांना मी सांगतो तुम्ही आमच्यासारखं कॉलेज करा, 11वी 12वी 3 वर्ष 5 वर्ष रेडी ठेवा काहीतरी 5 वर्ष इमाने इतबारे. आणि म्हटलं कॉलेज तुम्ही असं बघा, जसं रुईया आहे, रुपारेल आहे किंवा MD आहे, कीर्ती कॉलेज आहे किंवा डहाणूकर आहे. ही जी कॉलेजेस आहेत ती यात पार्टिसिपेट होतात. यामध्ये तुमचं 5 वर्ष कंप्लीट वर्कशॉप करायची पण गरज नाही. मी वर्कशॉपच्या प्रचंड अगेन्स्ट आहे. वर्कशॉप हा एकदाच शिक्षण नाही घेतलंच दादा कधी अभिनय? मी शिक्षण नाही आम्ही नाहीच घेतलं. कारण आमचं सतीश पोळेकरच मोठं विद्यापीठ होतं यार ते. तुला विचार कर, या चेअर आहेत ना, या अशा घेऊन चालवायचं तो आम्हाला कॉरिडॉरमध्ये असं कम्प्लीट. मग वेड्यासारखं आम्ही असं चालायचो. म्हणून आमची चाल आज पण चांगली झाली बिकॉज ऑफ हिम. माहिती आहे मला हाच पाय येणार कधी पण, असा पाय कधीच येणार नाही. असा आला की फटका. ग्रेट. म्हणजे पुळेकरमुळे तर आम्ही सगळेच, म्हणजे पट्या काय पाटकरचे तुला सांगू का, विजय पाटकर सांगतो प्रत्येक इंटरव्ह्यूत की विजय पाटकरला मी एक वर्ष सिनियर होतो. तर तो तिकडे काहीतरी करायचं ज्युनियरला म्हणून मला बोलवलं. तिकडे बघितलं मी, आला काहीतरी करतो. मला तेव्हा चार्ली चॅप्लिन पण माहिती नव्हतं का, काहीतरी करतो मस्त आहे. मी पुळेकरला म्हटलं सतीशजी असं आहे. बोलव ना त्याला. तो आला. आम्ही परस्पर पाहुणेवारा नावाची एकांकिका करत होतो. बसला आणि मग त्यांनी लक्षात आलं त्याच्या पुळेकरांचे सगळे श्लोक धाड सगळं बोलणं. तर तो भेंडी बाजारामधला आलाच नाही दुसऱ्या दिवसापासून, पळाला. आणि मग माझी पहिली चोरी ज्यावेळी नेक्स्ट इयर आम्ही केलं, जे दूरदर्शनचं,
जे माझी पहिली चोरी 76 कॉलेजमधून पहिलं आलं होतं आमचं कॉलेज, ते पुळेकरांनी बसवलं होतं. तेव्हा मी त्याला परत बोलवला, मग तो राहिला. आणि मग त्यानंतर तर पुळेकरांनी त्यासाठी मग धिंड वगैरे त्या स्टाईलची सगळी नाटकं आम्ही केली आणि सगळी पहिली आली सगळीकडे. अरे आणि दादा तू एवढा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून सगळीकडे गेलास, पण मला सांग हे क्षेत्र असं आहे ना की हे बेभरवशाचं क्षेत्र आहे की आपण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी बघितलं आणि आत्ता खूप ग्लॅमर आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे आत्ता इंडस्ट्रीला खूप ग्लॅमर आले. आधी परिस्थिती वेगळी होती किंवा आधी पैसे मिळायची कॅपॅसिटीसुद्धा तेवढी नव्हती, लिमिटेड होतं सगळंच, राईट. अशा वेळी तू बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होतास, पगार येत होता हातामध्ये, ते सगळं बाजूला ठेवायचं आणि अशा एका क्षेत्रामध्ये उडी मारायची की तिकडे माहीत नाही दर महिन्याला एवढी अमाऊंट आपल्याकडे येईल की नाही. तेव्हा तू म्हणालास की लग्नही झालं होतं. अशा वेळी काय नटाची मनस्थिती असते किंवा तुमचा तेव्हा काय हुरूप होता की ठीक आहे कमी पैसे मिळत आहेत, नो प्रॉब्लेम, पण हे जगायचं आहे, हे जगून घेऊया, काय होता विचार? पण मी तुला सांगू का, त्यावर येतो मी, पण आधी तुझ्या याचं उत्तर देतो. मला बँक ऑफ इंडियामध्ये काम करतच होतो आम्ही, पण आमचं काय झालं, VRS आली 2000 साली. 2000 साली बघा, माझ्यावर प्रदीप पटवर्धन होता, राजन तामाणे होते, सगळे होते. पण पाटकरनी फॉर्म भरला, बरोबर, ह्याला पाट्याने भरला. तो पाट्या म्हणाला पाड्या भर तू पण. मी म्हटलं बघूया. असं करून मी म्हटलं धाकधूक होती का, बँक सोडायची म्हणजे कशी सोडणार ना, VRS घ्यायची. आणि असं नाही होता होता माझे बॉस माझे होते KK दोशी, त्यांच्यावर मी काम करायचो, रिकन्सिलेशन बघायचो, बँक जेवढे फ्रॉड होतात बँकेत ते आम्ही बघायचो. तर ते मला म्हणाले वाड्या तू घे VRS, तू घे. आणि ते आमच्या ह्याच्या युनियनचं पण काम करायचं. ही वयाच्या कितव्या वर्षी घेतली VRS मी घेतली 2000 साली, म्हणजे तुला सांगू का साधारण 35-30 अरे बाप 35 असेल, 35व्या वर्षी VRS. हा, तर ती VRS घेतली आणि मी अक्षरशः फॉर्म भरल्यानंतर मला बँकेतले आमचे सगळे म्हणजे DCMनी बोलवलं, त्यांनी पर्सनल डिपार्टमेंटचे त्यांनी बोलवलं. वाडकर तुम्ही काय तुझ्याला घेतले? अहो तुम्हाला आम्ही मॅनेज करतो, तुम्ही मॅनेजमेंटची माणसं आहेत, तुम्हाला कधी या कधी जा, कधी प्रॉब्लेम केला आहे का? नाही ना, मग कशाला तुम्ही नाटक करताय, सगळं तुम्हाला जाऊन देतो, सांभाळून कर, नका जाऊ तुम्ही. मी म्हटलं बघतो म्हणून मी निघालो आणि मी परत 31 तारीख एक शेवटची होती, तेव्हा परत बोलवलं त्यांनी मला. वाडकर अजून विचार करा, मी तुमचा फॉर्म आहे बघा बाजूला ठेवलाय, अजून विचार करा. मी म्हटलं नाही. तो म्हणून मला पाटकरनी पण कॉन्फिडन्स दिला होता आणि मला त्या सरांनी माझ्या KK दोशींनी कॉन्फिडन्स दिला होता की तू घे, कारण का तुलाच मी इतक्या वेळा सोडवतोय, इतक्या वेळा तुला खरं सांगतो, आम्ही दौऱ्यावर जा, इथे जा तिथे जा, आम्ही नंतर येऊन सह्या करायचो, प्रॉक्सी, कळलं का. तर ते म्हणाले मी इतक्या वेळा तुला सोडतोय महिन्यातले, तर मला कॉन्फिडन्स आहे तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तेव्हा VRSचे पैसे मिळायचे बँक सोडताना? हो मग मिळाले ना, मिळाले. मी घेतले, आमची शिवसेनेची युनियन होती, मी तेव्हा पेन्शन नाही घेतली नाही आणि फंड घेतला, तो सगळा घेतला, सगळं मी बँकेत ठेवले वगैरे वगैरे. आणि पुन्हा तो ऑप्शन आला की आम्ही पण घेऊ शकतो पेन्शन, आणि तो ऑप्शन आला. मी म्हटलं अरे बापरे, आता एवढे पैसे परत द्यावे लागतील बँकेला. तर मी मग ते आमचे सगळे पर्सनल डिपार्टमेंटमधली लोक होती, त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन वगैरे केलं आणि मला फक्त आहे ना 32,000 भरावे लागले आणि मला पेन्शन मिळाली. आज मी हक्काने म्हणतो बायकोला माझ्या, आवाज नाही करायचा मला, म्हटलं आता पेन्शन मग चालू झाली. आता माझी 9,000 पासून चालू झाली होती, आता ती माझी 14,567 मिळते मला महिन्याला पेन्शन. क्या बात आहे, रिटायरमेंट प्लॅन. त्यामुळे मी विद्याला बोलतो ना, हे बघ पेन्शन आहे, बोलायचं नाही. तेव्हा करेक्ट डिसिजन घेतला. या क्षेत्रातली पहिली कमाई किती रुपये होती माझी? या क्षेत्रातली तुला सांगू का, 50 रुपये. 50 रुपये नाईट होती साहित्य संघात. कोणतं नाटक? बेबंदशाही. काय केले होतेस ते 50 रुपये? 50 रुपये पहिले मी माझ्या आईकडे दिले होते. मी ते नेहमी आमच्याकडे माझे वडील बँक म्हणजे ज्यावेळी नेवल डॉक पगार यायचा ना, तो असा
देवाजवळ ठेवायचं. किंवा आई आई माझी आजी होती ना, ती अशी ह्यूज, म्हणजे मीच थोडासा असा आहे पण बाकी सगळे 6 फूट असेच आहेत आमच्याकडे सगळे. तर आजी एवढी ह्यूज, तिला येऊन आणि मस्त लहान मूल कसं असतं तसं म्हणजे वडील तिच्या पुढ्यात जाऊन ती कुरवळायची वगैरे वगैरे. ते बघितलं होतं सगळं. तसंच मी नेहमी आई, आणि आईनी मला, आई म्हणजे माझं खूपच वीक पॉईंट आहे की आई नसती तर मी काय झालं. कारण माझे वडील मी 12वीत असताना गेलेत. ही वॉज मर्डर्ड. हां, माझे वडील आहे ना खूप सॉलिड होते, म्हणजे पठाणांना पळवणे, अमुक तमुक काय 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 काय. आणि ही वॉज म्हणजे करीम लाला असेल किंवा या सगळ्यांशी कनेक्टिंग माणूस होता आणि खूप पॉझिटिव्ह माणूस होता. त्यांच्यामुळे मी खूप गोष्टी शिकलो. तर ते आमच्याकडे स्मगलिंग व्हायचं गिरगाव चौपाटीत. ते आमचेच नोकर जाऊन काही करायचे. तर त्यांनी हे केलं होतं आणि बंद झालं होतं वगैरे वगैरे झालं होतं ते. पण वडील त्या दिवशी ते हे काय म्हणतात स्लायडिंग आपला हे पायऱ्या आता जसं आपण जातो वर चढतो, एलिव्हेटर फर्स्ट टाइम लागला होता जो गिरगाव चौपाटीत. आणि ह्यूज गर्दी होती त्यात, कळलं. लोक प्रत्येक जण उतरायचे, परत त्याच्यावर यायचे, एक नाविन्य म्हणून. आणि रविवार होता तो, माझं भजीचं दुकान होतं तिकडे, मी पण बस तिकडे होतो. आणि काय माहिती नाही, आणि वडील का तिथून आले मला माहिती नाही, गाडी बिडी असून ते आम्हाला काही कळलं नाही अजूनपर्यंत. आणि वरून आले आणि तिथून त्यांना खाली टाकण्यात आलं. ते डोक्यावर पडले डायरेक्ट. तू बघितलंस? नाही बघितलं नाही, म्हणजे आम्ही अंदाज केला. तो तिकडे पडले आणि त्यांचं ब्रेन हॅमरेज झालं. तर पोलीस आले आणि आमच्याकडे काय आहे ना, पंचनामा करायला आमचे नोकर विकर यांनाच घेऊन जायचे. आणि त्यांनी मला पण विचारलं. मी म्हणाला नाही मी इथं आता म्हटलं याचा धंदा चालू आहे, मी इथेच बसतो. तर आमच्या नोकरांना घेऊन गेले आणि काहीतरी ते पंचनामा वगैरे झाला. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी पोलीस, कारण वडिलांचं ते नेव्हल डॉगचं कार्ड होतं ना खिशात, तर ते आले. असं झालं औफ. आणि मग असं कळलं की ते असं झालं. मग त्यावेळी खूप पोलीस, शिदोरी नावाचे सॉलिड इन्स्पेक्टर होते, ते पण खूप मला बनत होते, जेवण सांग तू मला काय करायचं आहे. पण मी म्हटलं माझ्या वडिलांसारख्यांना यांनी नाही ठेवलं. आणि आमचं काय सगळे आम्ही कितीही वेळा 2:30 वाजता 3 वाजता जसं पाण्याचं हे असतो ना, चंद्र जातो वगैरे, तसं ते पाणी ओठी वगैरे असतं. ते माझ्या भावांना जास्त माहिती आहे. तर ते कधी जाऊन उठून जावं लागतं. तर म्हटलं माझ्या वडिलांना केलं तर आपल्याला पण करायला वेळ नाही लागला, म्हणून मी ते टाळलं, त्याला पुढे काही केलं नाही. पण नंतर आईने अक्षरशः तिकडनं आईने वाढवलं, मग आईने सांभाळलं. तारेवरची कसरत झाली असणार ना आईची. खूपच म्हणजे ग्रेट बाई, म्हणजे ती खरंच. आणि आमच्याकडे तर मला आठवतं, मला जेवण का बनवता येतं मी सगळ्यांना तेच म्हणतो, मला आई कारण आहे. कारण आमच्याकडे तेव्हा पद्धत होती सगळी की आईला पिरियड आला की ती बाहेर समोर बसायची कोपऱ्यात, आणि मग तिकडनं ती मला सांगायची हे टाक ते टाक हे बनव. जेवण यायला लागलं मला. आणि माझे 2 लहान भाऊ, ते 2 लहान, मी मोठा होतो, त्यामुळे ते सगळं तिच्यामुळे मी करू शकलो. आणि ग्रेट बाई ती. ऑलवेज अभिनयाला सुद्धा सपोर्ट केला आईने. येस खूप सपोर्ट केला तिने, मला खूप सपोर्ट केला, जो वडिलांनी मला केला नव्हता. वडिलांनी मला क्रिकेट खेळायला सपोर्ट केला होता, पण मी तिथे गेल्यानंतर नव्हता केला. वडिलांचं असं असतं ना की आपला मुलगा सेटल्ड असावा, एक फिक्स्ड इन्कम असावी. कारण एकतर आत्ता कळतंय अभिनय क्षेत्र किंवा मीडिया वर्ल्ड काय आहे. आधी तर काय नाही, आधी तर म्हणजे नाटक म्हणजे काहीतरी फालतूगिरी करतायत असं, इतका वाईट पद्धतीने ट्रीट करायची. सगळीच लोक एकातलं घाणेरडं क्षेत्र, हे काय होणार नाही असं होतं त्यावेळी. त्यामुळे आई ग्रेट. आणि आई आमचे मासे सगळं विकून वगैरे सगळं आम्हाला वाढवलं. त्यानंतर वडिलांची काय पेन्शन यायची तीच, बाकी काही नव्हतं. पण आमचा बाकीचा बिझनेस होता, त्यामुळे तरलो आम्ही सगळे. येस जेवण दादा, पण कलाकारांचं जे पर्सनल लाईफ असतं ना, ते कधी पर्सनल नसतं, ते जगजाहीर असतं. आणि आता इतके वर्ष काम करताना या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण प्रोफेशनली खूप लक्ष देतो, तेव्हा कुठेतरी पर्सनल लाईफ थोडीफार सॅक्रिफाईस करायला लागते, कारण पॅरलल नाही होऊ शकत या गोष्टी कधी. मला सांग, या इतक्या वर्षामध्ये तू या 2 गोष्टींचा बॅलन्स कसा करत आलास?
मी तुला खरं सांगू का, माझं तर काही पर्सनल नसतंच. हो. मी नेहमीच बिनधास्त सगळं बोलत असतो. माझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. मी कधी ठेवलंच नाही, म्हणजे बिकॉज ऑफ माझा स्वभाव असेल तसा, त्यामुळे. पण बॅलन्स नाही करावा लागला मला. कारण मला असं वाटतं की आपण जितकं खरं बोलू ना तेवढे प्रॉब्लेम नसतात असं मला वाटतं. जितकं प्रामाणिकपणे आपण काम करत राहू, प्रामाणिकपणे जे बोलू ना, ते मला नाही वाटत की तुला उत्तरं द्यायचीच नाहीत ना. ज्यावेळी तू ॲडजस्टमेंट खोटं काहीतरी करायला जातो तर तुला उत्तरं तर द्यायचीच आहेत बाई. मग एक खोटं बोललं की दोन असं आपण म्हणतो ना नेहमी, तसंच आहे ते. पण मला शक्यतो नाही बोलावं लागलं कधीच. मी आजही कोणी मला काही सांगतं, माझं सगळं ओपन आहे कम्प्लीट. असं तर ते सांभाळलं. आणि माझ्या पुस्तकात काही गोष्टी येतील त्या. मी माझं पुस्तक वाड्यावर या असं पुस्तकाचं नाव आहे माझ्या. आणि मंदार जोशी आपला तो लिहितोय, त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे. ते होईल आता एक 7-8 महिन्यामध्ये होईल. एवढ्या वर्षात तू ऑडिशन्स दिलेत कधी? हो, बट हां, ऑडिशनचं मी तुला सांगतो ना, आपल्या मराठी ॲक्टर्सना काय माहिती नाही, ऑडिशन देणं म्हणजे कमीपणा वाटतं. मला का कळतच नाही का. देतोस ना ऑडिशन? येस. आज पण मी लुक टेस्ट आता सुराग वगैरे करतोय त्याला नाही आहे, कारण की त्यांना माहितीच आहे ना सगळं. म्हणजे माहिती तिथे काय घेतच नाही. पण जिथे त्यांना लुक पाहिजे तो तर काय द्यायला काय हरकत आहे. भले भले लोक देतात. मैंने प्यार किया ज्यावेळी तेजाब आलं तर तेच कॉस्ट्युमवाले सगळे तिकडे होते राजेश्रीकडे. तीच सगळी टीम होती बापू बिपूची ना, बरोबर, एन चंद्रा वगैरे, ती सगळी टीम तीच. तर त्यांनी मला बोलवलेलं ऑडिशनला, कळलं. आणि एक आमचा कॉस्ट्युम, मी नाव विसरलो त्यांचं, हेड होते, त्यांनी मला बोलवलेलं. आणि मी सूरजला दिली आहे. त्यावेळी मी सलमान खानला पण बघितलंय ऑडिशन द्यायला आलेला. आणि ऑडिशन द्यायला काहीच हरकत नाही ग. आज तुला प्रत्येक लुक टेस्टला द्यावं लागतं. किंवा आता रितेशची आणि माझी ॲड आहे त्याला पण ऑडिशन दिले मी. आणि तू इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर दादा आधीपासून, म्हणजे सुरुवातीपासून काम करत आलास, त्याच्यामुळे खरं तर मराठी इंडस्ट्रीमधला हा प्रवास सोपा सुखकर झाला. हिंदी इंडस्ट्री ही आपल्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. प्रोफेशनलिझम किंवा काम मिळायची पद्धत, करायची पद्धत, खूप गोष्टी वेगळ्या आहेत. इथून तिकडची ती जंप कशी झाली, काय घडलं होतं? तेजाबमुळेच आली ना ती. एन चंद्रा आणि त्यांचा तो मेवणा केतन बायकोचा, तो आपल्या गिरगावातली ना बायको त्याची. त्यामुळे ती तेव्हापासूनच तेजाबपासून जी सुरुवात झाली ती झाली, कळलं. म्हणजे मी जर अनिल कपूरला मी आणि विजय पाटकर जर पकडून असतो तर आज आणखीन वेगळ्या नोटला असतो आम्ही दोघेही. म्हणजे विजय आणि आम्ही करतोच, पण अजून वेगळ्या नोटला असतो. तो एवढं प्रेम करायचा विजय पाटकरवर, कारण का त्याचा एक मित्र असा त्याच्यासारखा दिसणारा होता, तो जो गेला होता ॲक्सिडेंटमध्ये. त्यामुळे खूप प्रेम होतं त्याचं त्याच्यावर. म्हणजे यू बिलीव्ह मी, तो तिथे स्कॉश खेळायला जायचा सी रॉकला. त्यावेळी आम्ही डान्सची रिहर्सल असायची, तर आम्ही दोघं बाईक घेऊन तिथे, तो आम्हाला बोलवायचा तिकडे या. मग गाडी यायची, नाश्ता घेऊन यायची आमच्या सगळ्यांसाठी, चौघांसाठी. मग आम्ही नाश्ता करायचो आणि मग रिहर्सलला जायचो. त्यावेळी एकच हॉल होता सत्यम नावाचा, जो जू तारा रोडवर आहे, आजही आहे तो. तर तिकडे आम्ही ती रिहर्सलला जायचो, जॉनी, मी आणि राजू खान आणि तो निमिष, तिच्या मॅडमचे असिस्टंट होते सरोजींचे, ते आमची रिहर्सल्स घ्यायचे. आणि नेहमी अनिल कपूर पाटकरवर तू बातमी, कारण तो लगेच पिकअप करायचा ना विजय पाटकर. आम्हाला पिकअप करताना नाकी ना 1 2 1 2. आणि तुला खरं वाटतं, आम्ही ज्यावेळी ते 1 2 3चं आमचं गाणं शूट होतं त्यावेळी सरोज खान आल्या ना तिकडे, त्या 1 2 3, मला ढोलकं होतं, ढोलकं नव्हतं सॉरी, पहिलं असं करत मी ते, मला तिला कळलं ॲक्टर ना आम्ही, तर क्या वाटकर इधर करो, आणखीनच चुकलो. मग 1 मिनिट राजू, इसके हात में ढोल दो. ढोल दिला, मागे टाकला, 1 2 3. त्या बीटवर यायचोच नाही मी. त्यामुळे गमती केवढ्या तरी आहेत. आणि तुला सांगू का, तेजाबवर बोलायला 2 तास पाहिजे. 2 तास. 2 तास. जॉनी, अन्नू कपूर,
सुपर सुपर लोक किंवा चंद्राजी, बाबा आझमी, काय किस्से आहेत एक एक. चंकी पांडे. तुला माहिती आहे का ही फिल्म एन चंद्राची ज्यावेळी झाली त्यावेळी डिम्पलला ट्रायल ठेवली होती. तर ती ट्रायल बघितली आणि काय झालं माहिती ना, आम्हाला तर काही कळत नव्हतं, पण सगळे लोक सिरियसली सगळे बाहेर आले, काय झालं काय नाही. तर चंद्राजी म्हणाले की फक्त ॲक्टर आणि कॅमेरा जे टेक्निशियन आहेत त्यांना थांबवा, बाकीच्यांना जाऊ दे. बाकीचे सगळे गेले. अक्षरशः त्यावेळी म्हणजे जॉनी जिथे असायचं तिथे मी आणि विजय पाटकर बाईक आणि त्याची ती डुक्कर फिएट जॉनीची. तर मग आज थांबा म्हणाले. आम्ही आपलं टाईमपास थोडंसं आम्ही चालू केलं. आम्ही जवळजवळ किती वेळ झाला तरी बोलवत नाही, मग नंतर बोलवलं आणि मला आम्हा सगळ्यांना उभं केलं आणि सांगितलं 12 दिन चाहिए हर एक. 12 दिन. आम्हाला मुंबई आमचं नाटक सगळं आठवलं. तर मग म्हटलं पाट्या बोलायला आता नको बोलूया, आपण उद्या येऊया. मग सकाळी आम्ही गेलो. सर आमचं ते नाटक आहे, 4 दिवस जरा प्रॉब्लेम आहे, बाकी 8 दिवस आम्ही येऊ शकतो. 4 दिवस लक्षात ठेवा, 8 दिवस पाहिजेत तुम्ही मला. ओके. आणि 12 दिवसात ते मधले पॅचेस किंवा जे ब्रिज होते ते शूट केले त्यांनी. आणि चंकी पांडे ज्या पिक्चरचा हिरो होता तो मित्र झाला आणि अनिल कपूरला हिरो केला त्या माणसाने, बिकॉज एडिटर ना. करेक्ट. चंद्राजी बापू विपू सगळ्यांचं एडिट करायचे, ते एडिटर होते. त्यामुळे अख्खा फिल्म रिव्हर्स झाली आणि तीच फिल्म सुपर डुपर हिट झाली आयुष्य. त्यामुळे एन चंद्रा इज अ ग्रेट. म्हणून मी म्हणतो ना, ज्यावेळी नवरा माझा नवसाचा 2 फर्स्ट ज्यावेळी थोडासा प्रॉब्लेम झाल्यानंतर पहिल्या दिवशी मला अशोक मामा आणि विजय पाटकर यांनी सांगितलं सचिन तू याला ॲसिस्टंट घे. कळलं. तेव्हापासून मी जवळजवळ 20 दिवस ते ॲसिस्ट केलं. नवरा माझा नवसाचा फर्स्ट पहिला. पहिला. तर झोपलो नाही काय, मी जागा आहे. तर ती माझी पद्धत होती सगळी. तर 4-5 दिवसांनी सरांनी विचारलं हे वाड्यात तू कुठे शिकलं हे सगळं. म्हटलं माझं एन चंद्रा आणि जॉन मॅथ्यू स्कूल आहे, त्यामुळे मला माहिती आहे. ABCD 4 मेन अँगल असतात बस त्याप्रमाणे. आणि या फिल्मला काय होतं, नवरा माझा कंटिन्युटीचा काही संबंधच नव्हता, कपडे एकच. त्यामुळे तो एक रिलीफ होता मला. पण ऑफकोर्स एन चंद्रा आणि जॉन मॅथ्यू वगैरे ग्रेट. सरफरोशचा करायच्या ऐवजी आधी मी इन्स्पेक्टर होतो. हे मनोज जोशी किंवा सलीम हे सगळे तसा मी होतो. पण ज्यावेळी जैसलमेरला आमचं पहिलं शूटिंग लागलं त्यावेळी आमचं नाटक चालू होतं. त्यावेळी मी म्हटलं नाही माझं दौरा आहे सर. मी प्रतीकला म्हटलं प्रतीक यार मेरा टूर आहे, मैं नहीं आ सकता. ठीक आहे बोलले आणि मग ते मी नाही केलं. मग तिथे एक रमेश गोयल जो ॲक्टर आहे बघ असतो कधी कधी, तर तो दिसतो तुम्हाला, पण नंतर नाही दिसत. कदम नावाचा एक इन्स्पेक्टर जैसलमेरला दिसतो, तो परत नाही. ते माझं कॅरेक्टर होतं. मग ज्यावेळी सगळी पिक्चर्स झाली सरफरोश आणि परत मला त्या प्रतीकचा फोन आला, अरे वाडकर और एक रोल है वो मैक के साथ है, मैक का तू दोस्त रहता है और तू मैक तेरे को बोलेगा कि ये जो इंस्पेक्टर इसको फॉलो करो, और फिर फॉलो करता है तू, फिर भागता है, तेरे को मालूम पीछे पड़ता है वो, और पीछे जाके फिर हा मारतो. कोण मॅक. मला ह्याच्यात काय करण्यासारखं नाही, मी नाही करू. तर असं मी नाही म्हटलं. नाही म्हटल्यानंतर मला जॉननी परत बोलावलं घरी एक 4-5 दिवसांनी, तू घर पे आ. मग घरी गेलो. तेव्हा पण जॉनबरोबर ॲड करतच होतो. तर जॉन बोलला देख जयवंत, अगर ये जो सीन है ना ये रजिस्टर हुआ तो मैं अमाउंट लेके आऊँगा, अगर रजिस्टर नहीं हुआ तो तू बोलेगा वो अमाउंट दूंगा मैं तुझे. एवढा कॉन्फिडन्स होता त्या माणसाला. हे फिल्म यायच्या आधीच. ग्रेट यार. म्हणजे काय. आणि अक्षरशः विजन आणि अक्षरशः मी ते केल्यानंतर आजही तुम्ही कुठेही गेलो तर माझ्या सरफरोशबद्दल बोललं जातं, यार वो आपको लगा नहीं क्या, आपने इतना नॅचरल किया. आणि खरंच आम्ही नॅचरल केलं होतं. आणि तो जो सीन होता तो ॲक्च्युली फाउंटनमध्ये होता आधी. तो फाउंटनमध्ये रिहर्सल करून ज्यावेळी गेला, गुलामचं तर हे चालू होतं प्रमोशन. आम्ही वाट बघून 1 वाजता आला आमिर ह्याला घेऊन, मुकेश भट त्याला घेऊन आले. आणि मग आम्ही ती रिहर्सल केली, सगळा सीन केला अख्खा. तुला माहिती आहे
आमिर खान म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट. तिकडे जाऊन अख्खा लवाजमा म्हणजे 17-18 लोक ताफा. त्याच्याबरोबर ताफा. तिथे गेलो, तिथे हे कर, तिथे इथे ये फोन पे बात करेगा, फिर यहाँ से भागेगा, फिर यहाँ जाएगा, फिर इधर आके. मग त्याने जे केलं होतं ना ते अप्रतिम केलं होतं. तेही चांगलं झालं असतं. ते जे त्याने अब्बासनी जो फाईट मास्टर आहे मुघल, त्याने जो डिझाईन केला तोही मस्त होता. त्या गाड्या होत्या सगळ्या त्या फाउंटनला लागतात ना पार्किंगमध्ये, तशा त्या गाड्या होत्या. त्या गाड्यांमधून वरून जम्प मारून खालून जा असं ते सगळं होतं. पण जयवंत दादा, इकडे ना या इंडस्ट्रीमध्ये सगळेजण लीड करण्यासाठी, ते हिरो बनण्यासाठी येतात. तू आतापर्यंत जे जे काम केलंस ऑल कॅरेक्टर रोल्स, पण सगळे कॅरेक्टर रोल्स हे एवढे एस्टॅब्लिश झालेत. म्हणजे मी साधा उदाहरण देते, नवरा माझा नवसाचा, की तो डोळे बंद घोरण्याची त्याची ती सवय, ते इतकं लक्षात राहिलं प्रेक्षकांच्या, किंवा तू ज्या प्रकारे ते लक्षात राहतात कॅरेक्टर रोल्स. मला सांग की आपण हिरो बनूया किंवा एखादा चित्रपट आपण आपल्या शोल्डरवर राईड करूया, हा विचार या सगळ्यामुळे तुला कधी आला नाही? मला कधीच नाही आला. मी फक्त काम करत आलो, कामच करत आलो. कारण पुळेकर बरोबर काम करताना मी नाटकामध्ये सुद्धा किंवा एकांकिकांमध्ये सुद्धा मी म्हणजे सेकंड रोल करत आलो. म्हणजे तो म्हणजे पाटील असेल, अमुक असेल, तमुक असंच करत आलो. कळलं ना? त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही हिरो बनूया. आणि मला असं वाटतं की तुझी एक इमेज आहे ना, आताची आपण मुलं बघतो, आता माझ्याकडे येतात कोण कोण आपले सगळे ओळखीचे लोक, माझा मुलगा सुंदर दिसते, माझी मुलगी सुंदर दिसते, असं आहे तर हिला काम दे. अरे असं नाही हो. अभिनयाचं काय, अभिनयाचं काय, ते इतकं सोपं नाही आहे ते. पण तुम्ही मी म्हटलं ना 100% तुम्ही काम करत राहा. आज मकबूल असेल, मकबूलमध्ये माझा जो गिलोरीचा जो सीन आहे त्याबरोबर, तोही आज माझे प्रत्येक सीन हे प्रोमोमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मी ज्यावेळेस सरफरोश केला आणि राजकुमार संतोषीनं लज्जासाठी भेटायला घेऊन गेला होता मिलिंद वाघ. मिलिंद वाघ आपला ॲक्टर आहे, तो मला घेऊन गेला, त्याचा मित्र होता तो मला घेऊन गेला आणि आम्ही बसलो आणि राज्य आले, बसले आणि अरे आपने सरफरोश में काम किया क्या? हां. मला माझ्या नावाची ओळख नाही, कशाचीच ओळख नाही लागली. कळलं? केवळ त्यांना ते लगेच स्ट्राईक झालं. बापरे. म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं की रोल लेंथ बघण्यापेक्षा तुम्ही त्याचा इम्पॅक्ट, किंवा तेव्हा तर मला काही कळत पण नव्हतं. पण मी तुला असं म्हटलं की मी प्रामाणिकपणे काम आता आपण तो विचार करू शकतो. एवढं केल्यानंतर तो आपण विचार करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि तू बघशील ना, म्हणजे सगळ्या पिक्चरमध्ये अगदी थर्ड ग्रेड सी ग्रेड असेल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दिसतोच. मी किंवा पाटकर तू बघशील ना दिसतोच. कारण का आम्ही आहे ना कामाशी प्रतारणा नाही केली कधीच. जे काही आलंय वाटायला ते प्रामाणिकपणे, ते 100% त्या क्षणाला द्यायचं. दॅट्स इट. जयवंत दादा, तुझा स्ट्रगल झाला एवढ्या वर्षात कधी पण कुठल्या आय स्वेअर कुठच्याच गोष्टीचा नाही झाला? दर्शना, तुला काय सांगू, आज म्हणजे स्वामी समर्थ, मला एका पैशाचं लोन नाही आहे. माझ्या मुलाचं एक लग्न झालंय, मला नात आहे, त्यालाही घर दिलंय, तो तिथे राहतो, सगळं तो येतो जातो, सगळं इतकं सुरेख आहे. बिकॉज ऑफ मला असं वाटतं ना, तुम्ही खूप क्लीन असायला पाहिजे आयुष्यात. प्रत्येक कोणतरी मोठा होतोच ना, ज्याच्याकडे खूप पैसे असतात, आपल्याकडे नसतात, पण समाधान पाहिजे आपल्याकडे, शांततेची झोप लागली पाहिजे. बरोबर आहे. आज आपण बरेच मित्र आहेत माझे, आज बरेच लोन घेतलेत लोकांनी, त्यांना आजही म्हणजे करावं लागतं काहीतरी, अदरवाईज हाऊ विल सर्वाइव्ह. आणि काही भूमिका असतात अशा की ज्या आपल्याला आपल्या अभिनय शैलीचा कस लावणारे असतात, आणि काही भूमिका आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतात. ऑब्व्हियसली तू आता म्हणालास की एक पैशाचंही लोन नाही आहे माझ्या डोक्यावर, तर ना कुठेतरी ती फायनान्शियल स्टेबिलिटी सुद्धा महत्त्वाची असते. तू आत्तापर्यंत ज्या प्रकारे म्हणजे वेडेपणाने काम करत आलायस, हेच एक त्याचं कारण असावं की एक तर फायनान्शियल स्टेबिलिटी आणि उत्तम आयुष्य आपल्याकडे हवं. येस ऑफकोर्स, येस, हेच महत्त्वाचं आहे. मी खरंच सांगतो, आज दिग्गज डिरेक्टर आहेत, मी नाव नाही घेत त्यांची सगळ्यांची, आज म्हणजे इतके उत्कृष्ट कामं केली आहेत, उत्कृष्ट फिल्म दिल्या आहेत, पण ते आत्ता जे काही करतात त्यांना यश येत नाही. मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही प्रतारणा केली आपल्या कामाशी, असं मला वाटतं नेहमीच. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की आपण आपली नियत स्वच्छ ठेवली पाहिजे पहिली गोष्ट, आणि कोणालाही ग्रँटेड घेऊ नका तुम्ही.
हाऊ ट्रू. प्लीज. आणि ना हे ज्यांनी प्रतारणा केली आहे, काही लोकांना पैसे नाही दिलेत किंवा काही हा वरचा बघत असतो. एवढ्या वर्ष या 48-49 वर्षात जयवंतदादा मला सांगा की असं कधी वाटलं की जरा थोडासा ब्रेक घेऊया, थोडंसं थांबूया? कधी थांबलात, कधी ब्रेक घेतला का? नाही. मला नाही वाटत. आई गं. मला असं वाटतं की सतत काम करत राहिलं पाहिजे आणि ते काम करण्यात जी मजा आहे ना, हे खरंच नट म्हणून जो जन्म आहे ना तो इतका ग्रेट आहे. आय एम नॉट अ बॉर्न आर्टिस्ट, बॉर्न ॲक्टर नाही. प्रदीप पटवर्धन बॉर्न ॲक्टर, विजय पाटकर बॉर्न ॲक्टर आहे, कळलं. प्रशांत दामले ऑल्सो नॉट अ बॉर्न ॲक्टर, ही इज अ बॉर्न सिंगर. कारण की आमच्याबरोबर तो असायचा त्यावेळी तो टेबल टेनिसवर त्या टेबलवर पट्या वाजवायचा आणि तो गायचा कॉमन रूममध्ये, कळलं. आणि रुबेनकडे तो शिकायचा. मी तुला सांगतो, तो जर तो शिकला असता, त्यातच राहिला असता, तर आज तो सुरेश वाडकरांच्या तोडीचा गायक असता. इतका सुरेख आवाज होता त्याचा त्यावेळी. पण समाव म्हणजे पुळेकर, त्यानंतर पाटकर या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी घडवलं. आणि मला ह्या चौघांनी म्हणजे पट्या असेल, प्रशांत असेल, पाटकर असेल, हर्षेश्वर, या चौघांनी मला नंतर घडवलं. पुळेकरला आम्ही सोडल्यानंतर पण हीच डिरेक्टर्स होते आणि यांनीच मला आठवतं पुबा भावेंची एक कॉम्पिटिशन होती त्यांच्या कथेवर. तर अंजोर नावाचे एकांकिका करायचं ठरलं होतं आणि ते हर्ष शिवशरण डिरेक्टर होता. मग तो आजारी पडला, मग पाटकरनी ती पुढे डिरेक्ट केली. पण ती करत असताना त्यामध्ये 3 अंजोर आल्या होत्या. म्हणजे एक गिरीश योग करत होता, एक आम्ही लोक करत होतो आणि एक अजून एक कोणतं तरी. पण आमची अंजोर फायनलला आली आणि त्यात पहिली आली. आणि मला बाहेर मंगेश कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर आणि सुहासताई या जज होते. ते मला बाहेर आल्यानंतर मंगेश कुलकर्णीसारखा माणूस म्हणाला, काळा आला म्हणून संजीव कुमार, असं त्यांनी मला म्हणालं होतं. म्हणजे ती वेगळीच होती. आणि ती जी मुलगी होती देसाई, ती माहिती नाही आता मला कुठे आहे, अप्रतिम. म्हणजे तिने सावल्या वगैरे बाकी आविष्कारची पण नाटकं केलेली होती. पण ती सुपर ॲक्ट्रेस होती, सुपर. तुम्ही खूप अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा उल्लेख करताय. खरं तर तुम्ही आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या पिढीतल्या ऑलमोस्ट सगळ्या अभिनेत्रींबरोबर काम केलंय. मला सांगा दादा, तुमची आत्तापर्यंतची आवडती अभिनेत्री, लाडकी अभिनेत्री कोण? तशा खूप आहेत, पण माधुरी तर आहेच. म्हणजे शी इज अ ग्रेट. आजही तुम्ही जा, मी आता एक देशपांडे, मिसेस देशपांडे म्हणून एक वेब सिरीज येईल, नागेश लोकांनी केलेली डिरेक्ट. मी 2 दिवसाचं 3 दिवसाचं काम केलं आहे. तर त्यामध्ये ती आहे. माझ्यात तिचं डायरेक्ट काम नाही आहे, पण आम्ही एकत्र होतो तेव्हा मी गेलो आणि बोललो, अजून तशीच आहेस तू, तशीच दिसते, ब्युटिफुल. म्हणजे किती नॉर्मल, किती अगदी म्हणजे कशाचा काही हे नसतो तिला. म्हणजे तुला सांगू का, माधुरी दीक्षित आहे, रीमाजी आहेत, निर्मिती सावंत आहे, या अशा काही किंवा सोनाली कुलकर्णी आहे, यांच्यावर मी कामं केले. तर त्या म्हणजे ना बावळट वाटतात तुला, अशा इकडे बसल्यात. आणि काय म्हणजे रीमाचा तो जोक खूपच फेमस आहे. मी म्हटलं मी VRS घेतली, पुढच्या गाडीचं मॉडेल घेतलं तू. इतकं साध्या असतात, पण ज्यावेळी त्या रोलमध्ये येतात करायला, राप तो जो चेंज आहे. म्हणजे अगेन पिळगावकर, सुप्रिया, त्यांच्या डोक्यावर आहे ना ते सरस्वतीचा हात आहे का त्या सगळ्यांवर. म्हणजे तुला ट्रान्सफॉर्मेशन दिसतं असं. समोरचा ॲक्टर, मला आत्ताही हे होतं, ॲक्टर एकदम हे होऊन जातो. ग्रेट आहे, एवढं ग्रेट लोकांवर. आजही त्यांना बोलव, तू साडी चेंज करायला पाठव. आणि आज आपल्या नट्यांना साडी चेंज करायला गेल्यानंतर अर्धा 1-1 तास घेतात. आणि याच 10, 15, 12 मिनिटात यायच्या. बरोबर आहे. कारण की त्यांना माहिती आहे मला काय करायचं, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. बरोबर. 100% ते इतके मोठे आहेत आज की त्यांनी आधीपासून या पद्धतीने काम केलंय किंवा ते अजूनही करतायत. ग्रेट 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 या नट्या सगळ्या खूपच छान. म्हणजे
आता आपल्याकडे पण आहेत आता नवीन याच्यामध्ये पण लेट होप सो सगळ्या थोडेसे कमर्शियल वागतात थोडंसं ठीक आहे आता काय. जयवंत दादा पण कधी तुम्ही रिटायरमेंटचा विचार केलाय का की रिटायरमेंट घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे का शेवटपर्यंत काम करत राहायचंय? रिटायरमेंट कशाला घ्यायची? अरे नाही, अरे हे एवढं सुंदर जग आहे, मी तर प्रत्येक मोमेंट एन्जॉय करत असतो आणि मला मला अगेन स्वामी समर्थ गणपती बाबा आणि प्रत्येक जण माझी वाट बघत असतो. हो, हे विशेष आहे. कळलं ना? प्रेमाने वाड्या येणार आहे आता, वाड्या हे घेऊन येईल. आता आमचं नाशिकला शूटिंग आहे बरोबर, 10 दिवस त्या वेब सिरीजचं शूटिंग आहे. त्यांना तिकडे वाडकर काय काय आणणार आहे काय काय करणार आहे याच्यातच इंटरेस्ट आहे. काम तर आपण करतोच पण यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तो मी आय डोंट नो ते माझ्याकडून माझ्या वडिलांकडून वगैरे आलेलं आहे की नुसतं मजा करायची बस दॅट्स इट. काम पण करायचं आणि मजा पण करायची. मजा पण. तुला बॉस आमचं जे होतं ज्यात कविता कपूर, मी, राकेश बेदी, सुलभा आर्य, आसिफ शेख, आम्ही सगळेजण होतो, दलनाज पॉल, अक्षरशः आजही आमचा ग्रुप आहे. आजही कविता कपूर आणि मी आमच्या दोघांचं काही ना काहीतरी चालूच असतं ग्रुपमध्ये सुद्धा. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा म्हणजे मी सांगायला हरकत नाही, कविता कपूरनी माझी मार्कंड अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली होती याला काढ म्हणून. म्हणजे एवढं प्रँक. आमचा जो गुरु आहे जो आम्ही कॉमेडी किंग म्हणतो राजन वागदरे, अगेन त्यांच्यामुळे मी आज अधिकारीच्या सगळ्या सिरियल्समध्ये मी काम केलं आहे आणि थ्रूआउट. म्हणजे पहिलं धनंजयमध्ये मी काम केलं होतं, त्यामध्ये फक्त माझा आवाज होता, मोहन जोशींना धमकायचो मी. आणि त्यानंतर ऑल द बेस्ट असेल म्हणजे शफी इनामदार, स्वरूप संपत, दो और दो पाच, कभी इधर कभी उधर, माधुरी दीक्षित, त्यानंतर येस बॉस, सो अँड सो ऑन. त्या सगळ्या सिरीजमध्ये मी सगळ्या होतो. दादा तू रिजेक्शन फेस केलंयस पण कधी एवढ्या वर्षात? नाही, कधीच नाही. दॅट इज अगेन डेस्टिनी. कधीच नाही, आता अजून तरी नाही की बाबा घेतले आणि काढले वगैरे. कधीच नाही आयुष्यभर. पण काय तू आणि तू बघशील ना, मी काम करताना पण आहे ना नवीन असल्यासारखंच काम करतो. जे रोल तुला येतो मला सगळं येतंय असं नाहीये. तू त्या बनचुके झाला की संपलं. बरोबर आहे. बनचुके कधीच होऊ नये मला वाटतं प्रत्येक. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामधल्या लोकांना उपयोगी पडतं की डोंट बी बनचुके. 100%. तू नवीन काय आणि नवीन मुलं कसली आहेत यार. आता AI आलंय आपल्याकडे. महेशजी आणि महेश मांजरेकरांना आम्ही काल बोलवत असताना महेशजी म्हणत होते 1 वर्ष आहे फक्त, त्यानंतर काही राहणार नाही. AI तुम्हाला सगळं देणार आहे आता. त्यामुळे इतकी कठीण परिस्थिती येणार आहे ना. आत्ताच आपले सिनेमे चालत नाही आहेत, त्यानंतर तर मला पूर्ण बंदच होऊन. तो एक ऑल टुगेदर वेगळ्या डिस्कशनचा मुद्दा आहे. पण जयवंत दादा मला सांगा की तुमच्या मते एवढ्या वर्षातलं कोणतं एक काम ठरलं ज्यांनी तुम्हाला आज जयवंत वाडकर जे काही आहेत ते सगळं रिकॉग्निशन त्या कामाने दिलं, ते कोणतं होतं? मला तर माझं अगदी लक्ष्मीकांत बरोबरचे सगळ्याच पिक्चर्समध्ये सगळेच चांगले रोल होते आणि त्यामुळेच इतर लोक पण घ्यायला लागले किंवा म्हणजे आज अशोक मामांना हे मिळाली, पद्मश्री मिळाली. पण आम्ही त्या दिवशी तिथे म्हटलं त्या एक्सेलन्सी अवॉर्डमध्ये की मी म्हटलं की अजून 2 लोकांना मिळाली पाहिजे. दॅट इज महेश कोठारे अँड सचिन पिळगावकर. कारण बिकॉज यांच्यामुळेच आज पण इंडस्ट्री तीच आहे, त्यांच्यामुळेच चालती आहे असं माझं मत. बाकीच्यांमुळे काही घडत नाही आहे का तसं. ह्या लोकांनी आजही घडवत आणलं, इथपर्यंत आणून ठेवले. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांनामुळे ना आय एम ब्लेस्ड आणि या सगळ्यांबरोबर काम केल्यामुळे आज या स्थितीत आहे मी. असं कोणतं काम आहे का जे अजून करायचं बाकी आहे, केलं नाहीये? जे मी डिरेक्शन करणार आहे. येस, ते करणार. कधी आहे मुहूर्त? ते आहे कारण त्यासाठी म्हणजे मी तुला माहिती आहे मी आणि महेश मांजरेकर म्हणजे नवरा बायकोची रिलेशन आहे आमच्या दोघांची.
त्यामुळे ज्या वेळी त्याला आणि म्हणून मी लागतो म्हणजे तू भाडीपाचं लोकांचं म्हणजे आमेयाचं Casting आणि ते बघितलं असेल तो एपिसोड त्या एपिसोडमध्ये त्यांनी विचारलं त्याला तुम्हाला जयवंत वाडकर का लागतो तर त्यांनी सांगितलं की नाही कसे एक लाईटवाला लागतो एक कॅमेरामन लागतो एक कॉस्ट्युमवाला लागतो तसा मला जयवंत वाडकर लागतो प्रत्येक पिक्चरला. एक खूप सुंदर मैत्री आहे माहितीये आत्ता अशा प्रकारची मैत्री किंवा रिलेशन खूप रेअर होत नाही असलीच पाहिजे तुमचा वाद व्हायला पाहिजे तरच तो खरा तुमचे वाद होतात महेश सरांसोबत. आता तुला तेच सांगणार आहे मी की हे ज्यावेळी चाललेलं असतं त्यावेळी मी त्याला कानामध्ये सतत नहीं नहीं उसको है ना इधर लाओ म्हणजे मी पण डिरेक्ट इधर उसको उसको बोला ना ये उठाने को वो करने को वो करने तो सडन याच्या तू कर ना हाँ समजता नहीं क्या तेरे को तू कर डायरेक्ट. तर मी त्याला शांतपणे तेवढ्या त्यांनी सर क्या है ना मैं डायरेक्ट करूँगा तब मैं पूरा 1 साल काम नहीं करूँगा सिर्फ डायरेक्शन करूँगा और तर ते त्याला कळतं बरोबर बोलतोय ठीक आहे चल 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 तर पण त्याचा मेंदू जो आहे ना महेशचा हा म्युझियममध्ये ठेवण्यासारखा आहे बिकॉज बिग बॉस ज्यावेळी तो परत आला करायला आणि मी घळाघळा रडत होतो तर तो लूज घालून ते सगळं ते जस्ट सर्जरी झाली होती जस्ट त्यांची मी म्हटलं यार काय माणूस आहे यार. त्यामुळे ना ही महेश आमची एनर्जी अशीच राहणार आहे कायम. त्यामुळे म्हटलं कमाल आहे यार. आणि या असं केल्यानंतर मी एवढा नंतर भेटलो जाऊन त्याला म्हणाला नाही नाही कुछ नाही होता है ऐसा कुछ नाही. आणि आज तेवढं असून सुद्धा ही इज ऍक्टिव्ह सगळ्या गोष्टी करतो. पण कोणती भूमिका आहे जी राहिली करायची अजून आली नाहीये वाट्याला. नाही मला ऑलमोस्ट आय डन सगळंच 222 सेज इट ऑल 11 सेज इट ऑल सगळं झालंय करून डिरेक्ट करणार आहेस आणि मी वाट बघणार आहे डिरेक्शन. सो ना हा अख्खा एपिसोड मी एक ना 3 शब्दांमध्ये मला कन्क्लूड करायला आवडेल ते म्हणजे ना स्ट्रगल ना रिजेक्शन ना एक पैसा लोन तरीही हा माणूस हा स्टार आहे. फक्त एका शब्दावर दॅट इज पॉझिटिव्हिटी आणि मजा आली पाहिजे काम करायला. जेवण दादा दर वाढदिवसाला तू माझ्या आवर्जून मला सकाळी फोन करतोस. अजून कोणाचा फोन यायच्या आधी तुझा फोन असतो आणि मी वाट बघत असते की जीवेत शरद शतमा मी कधी ऐकते तुझ्याकडनं. आणि म्हणूनच ना ती एक ओढ असते तुला भेटायची गप्पा मारायची. पण थँक्यू सो मच. एकतर इतकी छान दिवसाची सुरुवात करून दिलीस. तुझी गोष्ट थोडक्यात का होईना मला सांगितली कारण मला माहिती आहे 48 वर्षांचा पिरियड 1 तासामध्ये मांडणं शक्यच नाहीये. एवढे अनुभव आहेत आणि तू असाच पॉझिटिव्ह राहा. रिटायरमेंट कधीच नाही घ्यायची हे मी आजपासून लक्षात ठेवणार आहे या एपिसोडमधनं. आणि खूप शुभेच्छा. जेव्हा डिरेक्शन करशील तेव्हा पहिला कॉल मला आला पाहिजे की मी हे डिरेक्ट करतोय. त्यांना कधी विचार आहे डिरेक्शनचा. अजून वेळ आहे अजून वेळ. तेव्हा 1 वर्षाचा ब्रेक घ्यायचा आहे डिरेक्शन करण्यासाठी. मी काम थांबवलं की समजून जाऊ की लागलाय कामाला करणार. पण वन्स सेकंड थँक्यू आणि खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीसाठी आणि असाच पॉझिटिव्ह राहा दरवेळी. धन्यवाद.